संत समागमी ऐकावे परी संत समागम एकाची परी संत समागम एकाची संत समागमी ऐकावे परी संत समागमी वावेत्यांचे द्वारी स्वानयाती वावेत्यांचे द्वारी स्वानयाती जेथे राम नाम होईल श्रवण जेथे राम नाम होईल श्रवण वावेत्यांची द्वारी स्वानयाती वावेत्यांची होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडला भोजन उचिताचे घडला भोजन उचिताचे उचिताचे घडला भोजन घडला घडले भोजन उचिताचे घडला भोजन घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन घडेल भोजन घडेल घडला भोजन उचिताचे घडला भोजन घडला भोजन उचिताचे घडला भोजन उचिताचे राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे संत समागमी एकाची परी संत समागमी एकाची परी एकाची परी संत समागमी एकाची परी भाविकाची द्वारी स्वानयाती भाविकाची द्वारी स्वानयाती संत समागम एकाची परी संत समागमी एकाची परी समागम एकाची संत समागमी एकाची परी भाविकांचे द्वारी स्वानयाती भाविकांचे द्वारी स्वानयाती तेथे राम नाम होईल राम नाम होईल श्रवण राम नाम होईल तेथे राम नाम होईल श्रवण भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे राम नाम होईल तेथे राम नाम होईल श्रवण राम नाम होईल
भोजन उचिष्टाति घडेल भोजन उचिष्टाति घडेल भोजन उचिष्टाति संत समागम एकादिये परी संत समागम एकादिये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटीक शिवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे तुका म्हणे सर्व सुखत्या संगती तुका म्हणे सर्व सुखत्या संगती घडेल पंगती संताचिया तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव कुंडली कवरदा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया
पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया समचरण सरोजम संद्र नीलांबुधाभं जगननिहित पानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्र सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजिज्ञानदेवं काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव देहुनिवासी थोर संत परमार्थ रत्न देव मांडणी जग मांडणी संत मांडणी श्री तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे। महाराजांनी आजच्या अभंगामध्ये जीवाचं कल्याण करणाऱ्या व्यक्तीची ओळख तुकोबाराय अभंगाच्या द्वारे करून देतात। तत्पूर्वी थोडासा परिहार, आजची सेवा आहे नामचिंतन, यामागचा उद्देश फूल वाहण्याचा कार्यक्रम आहे। काय नाव होतं बाबांचं? कारभारी पंढरीनाथ अर्धवाड या बाबांच्या फूल वाहण्याच्या निमित्तानं हे कीर्तन रूपी सेवा आहे। त्यांच्या परिवाराकडून त्यांच्या सुपुत्राकडून आपल्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम केला आहे। प्रत्येकाला वाटते आपल्या मुलांनी आपण गेल्यावर आपल्या नावावर असं काहीतरी धार्मिक कार्य करावं, पण प्रत्येकाची मुलं करतील असं नाही। का करत नाहीत त्याचं कारण असं आहे, एखादी चांगलं कार्य आपल्या नावावर करण्यासाठी आपण बी जन्मभर चांगलं वागलं पाहिजे। एखाद्या भाग्यवान व्यक्तीच्या नावावरच वाटते, ते गरीब असतील श्रीमंत असतील, भाग्यवान व्यक्तीच्याच स्मरणार्थ अशी सेवा केली जाते, अन्यत्र होत नाही। भाग्यवान कोणाला म्हणायचं? आपण कोणालाही भाग्यवान म्हणतो, तो भाग आपला वेगळा आहे, पण खरोखरच भाग्य लागते आपल्या मुलांनी आपल्या महागारी आपल्या नावावर एखादी धार्मिक कार्यक्रम अन्नदान करण्यासाठी। भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी
भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाये रघुनंदन त्याची वाट पाये रघुनंदन भाग्यवंता घर भजन भाग्यवंता भजन रघुनंदन एखादा व्यक्ती भाग्यवान रे भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाये रघुनंदन याच्या नावावर त्यांच्या सुपुत्रांनी हिंगा असं भजन पूजन अन्नदान केलं की बस त्याच बापाची वाट देव बघते आणि त्या बापाची वाट देव बघते तयाचा हरिक वाटे देवा धन्य त्याची माता आणि म्हणून या परिवाराने अशा वेळेमध्ये कार्यक्रम ठेवला ऐका तुकाराम महाराज अभंगाच्या द्वारे जीवाचं कल्याण करणाऱ्या व्यक्तीची ओळख करून देतात अभंगाचं चिंतन ध्यान ठेवा का देतात ऐका या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की माझं कल्याण व्हावं मग प्रत्येकाला वाटते माझं कल्याण व्हावं आपलं कल्याण कोण करेल आपलं कल्याण संसारातली कोणती वस्तू संसारातला कोणता व्यक्ती आपलं कल्याण करू शकत नाही कोणताही संसार कोणताही व्यक्ती घ्या आपण आपण करा सोडवण संसार प्रत्येकाला वाटतंय माझं कल्याण व्हावं बरं माझं चांगलं व्हावं माझा आनंद व्हावा मला सुख मिळावं मला समाधान मिळावं प्रत्येकाला वाटतंय पण आपलं कल्याण कोण करल नाही संसारातला कोण आपलं कल्याण आपणच करावं लागतंय आणि आपलं वाटुळ आपणच करावं लागतंय आपलं वाटुळ आपणच करतो आणि आपलं कल्याण आपणच करतो आवाज कमी ठेवा आपोली आपण करा सोडवण संसारातला कोणताही व्यक्ती माय बाप महाराज म्हणतात माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी
इष्टमित्र सजन सखे हेतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पातक जाचनी तुला सोडविना एका सद्गुरु वाचोनी आलं का लक्षामध्ये? अरे महाराज म्हणता संसारातला कोणताच व्यक्ती तुझं कल्याण करू शकत नाही. झालं बास. बर, व्यक्ती करत नाही, धन दौलत तर आपलं कल्याण करते का? एवढा पैसा मिळवता महाराज म्हणतात नाही नाही नाही. या धनाचा न दरी विश्वास जैशी तरुवर छाया याता याती न चुके तरी हे भोगशील काया या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया या लागी वैकुंठ नाथा जातो चिंती पारे पाया ओम नमो भगवते वासुदेवाया. येड्या, संसारातला कोणता व्यक्ती आपलं कल्याण करू शकत नाही. संसारातली कोणती वस्तू किती धन कमवा, महाराज म्हणतात किती कमवा, दश बीश पचाश भये शत होय तू हजार लाख मंगेगी कोटी अरब खरब असंख्य धरा होने की चाहे तवणीगी. किती जरी मिळवलो धन दौलत तर आपलं कल्याण करू शकत नाही. मग संसारातला कोणता व्यक्ती कोणती वस्तू आपलं कल्याण करू शकत नाही. कोणतीच वस्तू नाही महाराज. आपुल्या हिताचे ग्रह दारा आस धन वित्त. ग्रह असेल, दारा असेल, वित्त असेल, पैसा असेल, सर्व मिथ्या हे जाणून प्रत्येकाला तर वाटते माझं कल्याण व्हावं. मग घर नाही, दारा नाही, पत्नी नाही, धन नाही, कोणता व्यक्ती ना कोणती वस्तू नाही. मग आपल्याला तर वाटते माझं कल्याण व्हावं. कोण करल? तुकाराम महाराजाकडे गेले. महाराज आम्हाला तर वाटलंय आमचं कल्याण व्हावं, तुम्ही तर म्हणता संसारातली कोणती वस्तू कोणता व्यक्ती आपलं कल्याण करू शकत नाही. मग सांगा आमचं कल्याण कोठं होईल का नाही? कोण करल कल्याण आम्हाला सांगा, आम्ही त्याच्याकडे जाऊ. जगाच्या कल्याणा संताच्या कल्याणा संताच्या कष्टाविती
प्रत्येकाला वाटते माझं कल्याण व्हावं, मग आपलं कल्याण कोण करल? तर महाराज म्हणतात, बाबा संसारातला कोणता व्यक्ती अथवा संसारातली कोणती वस्तू आपलं कल्याण करू शकत नाही. मग आपलं कल्याण कोण करेल? तर महाराज म्हणतात, जर तुम्हाला तुमचं कल्याण व्हावं वाटत असेल तर संताशिवाय आपलं कल्याण कोणी करू शकत नाही. जगाच्या कल्याणा संताशिवाय जीवाचं कल्याण करू शकत नाही कोणच, लक्षात ठेवा. ऐका ऐका महाराज, मग संताशिवाय जगाचं कल्याण कोणी करू शकत नाही. हो, मग आम्हाला गेलं पाहिजे कुणाकडे? आम्ही संसारातल्या भरपूर वस्तू मिळवल्या, कल्याण होत नाही. संसारातल्या अनेक व्यक्ती कल्याण करू शकत नाही. मग कोण करेल? तर महाराज म्हणतात, संताशिवाय जीवाचं कल्याण करू. जगाच्या कल्याणासाठी फक्त एकमेव संतच आहेत. मग महाराज आमचा एक प्रश्न आहे, संताशिवाय जर आमचं जीवाचं कल्याण होत नाही तर आम्हाला संताकडे गेलं पाहिजे. महाराज मग संत कसे भेटतील? महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी. बाबा संत कल्याण करतात जीवाचं खरं आहे, पण ते संत कल्याण करणारे संत भेटणं मात्र कठीण आहे. महाराज भरपूर भेटतील, टाळकरी भरपूर भेटतील, पण संत मात्र दुर्मिळ आहेत. ऐका ऐका, संत ज्यादा नाहीत, 1000 में नहीं लाख में देख करोड में कोण? संत म्हणणारा जो साधू आहे ना, निका वैष्णव निका साधू किती असतात? 1000 में नहीं लाख में देख करोड में एक. ऐका ऐका, रावणाच्या नगरीमध्ये संख्या किती होती? बाबा, हजारावर बायका होत्या, लाखावर पोर, कोटीवर सोन्याचे घर. एवढ्या मोठ्या रावणाच्या नगरीमध्ये रामाचे भक्त किती होते? एक. त्याचं नाव विभीषण. एवढ्या मोठ्या नगरीमध्ये एक भक्त होता. म्हणून कबीर महाराज म्हणतात, भक्त ज्यादा नाहीत, 1000 में नहीं लाख में देख करोड में एक. आणि असा एखादा भक्त दुर्मिळ आहे. अशा भक्ताची भेट होणं कठीण आहे, बहु अवघड आहे संत भेटी. ठीक आहे महाराज, ऐका महाराज, जर एखादा असा संत जर आम्हाला भेटला, जर एखादा असा साधू आम्हाला भेटला, उभं राहू द्या. जर एखादा साधू आणि संत एखादा आम्हाला भेटलाच तर त्या संताची भेट घेण्याची पद्धत कशी आहे म्हणली. महाराज म्हणतात, संताची भेट घेण्याची पद्धत काही नाही. ऐका ऐका, संताची भेट, असा संत जर भेटला तर त्याची काही भेट घेण्याची पद्धत तशी काही नाही. कुठल्याही एका प्रकाराने जर संत जर भेटलेच तुला तर तुझं कल्याण होतील. अभंगाच्या पहिल्या चरणात संत समागम
प्रकारानं संताची भेट झाली का जीवाचं कल्याण होते. काय झालं, एका गावामध्ये एकाला परीस सापडला. परीस, एकाला परीस सापडला. त्यानं गावामध्ये दौंडी दिनी सांगितलं, ऐका हो, मला परीस सापडलाय, सगळ्या गावानं आपलं लोखंड आहे तेवढं घेऊन यावं आणि माझ्या परिसाला लावून सोनं करून घेऊन जावं. सगळं गाव निघालं, जेवढं लोखंड आहे तेवढं लोखंड न्यावं आणि त्या परिसाला लावावं, परिसाला लावावं, सोनं करून घेऊन जावं. सगळं गाव सगळं लोखंड होतं, तेवढं सोनं केलं. एकाकडे फक्त कुराड होती. कुराड. त्यानं म्हणलं आपल्याकडे एवढी कुराडच आहे म्हटलं आणि घेऊन निघाला. आला त्याच्यापाशी, त्या कुराडीनं बघितली त्या परसाला, ढिगच्या ढिग सोन्याची लागली होते लोखंडाचे परसाला लावून. परिसाला त्या कुराडीला वाटलं हे परीस आमच्या खानदानाला काही जीवन ठेवीत नाही, म्हणजे उगं छाप टाक बारीक ऐक नाही, ही परीस काय आमच्या खानदानाला जीवन ठेवीत नाही, शिल्लक ठेवीत नाही असं वाटलं. आणि कुराडीने विचार केली आपली जात महागी शिल्लक राहावं, सगळं सोनं झाल्यावर लोखंड नावाची जात महागी शिल्लक राहणार नाही म्हटली. आणि त्या कुराडीनं काय केली, विचार केली, ह्या परिसाचे तुकडे करायचं म्हटली. परिसाचे तुकडे करायचे. वरी उचलली कुराड आणि धाड कुण्या त्याचे तुकडे कराय परिसावर पडली. काय झाला सर, कुराड तोडायला गेली तरी त्या परिसानं काय केलं त्याचं. तसं संताकडे तुम्ही कोणत्याही उद्देशानं जावा, संत तुमचं कल्याण केल्याशिवाय, तुम्ही चांगल्या भावनेनं संताकडे जावा, आता वाईट भावनेनं संताकडे जावा, तुमचं कल्याण संत करतात, त्याच्यात प्रश्नच नाही झाला. बस काय झालं, तुकाराम महाराजाच्या गावामध्ये एक गंगाराम नावाचा व्यक्ती होता. त्याच्याकडे एक 20 म्हशी होत्या. त्यानं म्हशी चारायचं, दूध काढायचं आणि आपलं पोट भागवायचं, हा नित्याचा क्रम होता. सकाळी सकाळी दूध काढायला घरचे आले, त्याच्याकडे 20 म्हशी होत्या. तर 19 म्हशी कोट्यात. पोरानं लगेच बापाला म्हटलं, बाबा काय आपल्याकडे 20 म्हशी येतात म्हणे. हो, मग कोट्यामध्ये 19 म्हशी येतात, काल तुम्ही म्हशी चाराय नेलत्या, एक म्हैस तुम्ही जंगलात सोडली का. म्हातारा म्हणतो, पोरा म्हशी सगळ्या आणल्यात आहे, बघा येऊन. म्हातारा आला आणि कोट्यात बघितला तर एक म्हैस कोट्यात नको. म्हाताऱ्यानं म्हटलं, मी तर म्हशी सगळ्या आणलो होतो, गेल्या कुठं म्हशी, म्हैस जात्या कुठं बघतो. 19 म्हशी घरच्यांनी सोडायला लावला आणि ती गेलेली म्हैस शोधायला म्हातारा निघालं. शोध करीत हुडकीत म्हशीचा शोध काढीत म्हातार असल्या चैत्र मास उन्हाळ्यामध्ये फिरायला सुरू केलं. चैत्र मास उन्हाळ्यामध्ये फिरत म्हातार कुठं आलं, भंडाऱ्या माळावर आलं. तिथं तुकाराम महाराज भजन करीत बसले होते. इथं कोणतर माणूस दिसालाय, याला विचारावं म्हटलं, जवळ गेलं. माणूस काय करते, माणूस जनावर गेलं, हुडकीत निघालं, एखादी माणूस बघून जवळ जाते, ओ बाबा काय हो, आमची म्हैस गेली आहे हो, एखादी आलती का इकडं, दिसल्या का तुम्हाला, असं विचारते माणूस. तसं भंडाऱ्या माळावर गेला, तिथं तुकाराम महाराज भजन करीत बसले होते. ह्या व्यक्तीला विचारावं म्हणला, ओ बाबा, ओ साधू महाराज, ओ भक्तराज, बोलत नाही. ओ संतराज. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले. कोण रे बाबा तू. माझं नाव गंगाराम मवाळ आहे म्हटलं. का मारायलायस मला. म्हणला महाराज माझी गेली मला म्हैस, तिचा शोध काढीत निघाला आणि एखादी तुम्हाला दिसली असली, आली असली, दिसली असली
आणि म्हणून तुम्हाला जाग केलो, म्हणून तुम्हाला विचारतो म्हटलं. एवढं म्हटल्यावर तुकाराम महाराजाचं डोकं खवळलं. महाराज म्हणले, मी माझ्या संसारावर केंडा ठेवून डोंगरावर बसलाव, तुझ्या म्हशी ध्यान ठेवाय बसलाव का म्हणले. मी माझ्या संसाराची राख रांगोळी केली आहे आणि डोंगरावर बसलाव का लोकाच्या म्हशी ध्यान ठेवाय बसलाव का. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी है, तुझे नाही मनी मानसी, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना. तुझे नाही मनी, तुझे नाही मनी, तुझे नाही मनी मानसी, लागला उशीर, लागला उशीर, लागला उशीर, काय म्हणतो महाराज. अरे मी माझ्या संसारावर केंडा ठेवून डोंगरावर बसला का, तुझ्या म्हशी ध्यान ठेवाय बसला का मी. जाळूनी संसार बैसलो अंगणी, तुला नाही माहिती का, तुझे नाही मनी मानसी हे. एवढं म्हटल्यावर तो म्हणला, महाराज एवढा दिसली असली तर बोला, चालू माझ्या वाटेनं मी. ऐका ऐका. महाराजांनी खालीवरी बघितली त्याला. डोक्याला पटकर नाही, पायाला तटकर नाही, चैत्र मास उन्हाळा, बनेल पाठीवर फाटलंय आणि असल्या अवस्थेत फिरायला उन्हात. दया आली महाराजाला आणि महाराज म्हणतात, येड्या आर मैस हुडकायला आणि एवढं हैराण झालंयस अशा कुणाच्या कारात, एवढं बेजार जर माझ्या देवा करता झाला असतास तर तुला देव भेटला, देव भेटला असता. देव पहावया करीवो सायास, अरे देव पाहण्यासाठी एवढं बेजार झाला असता तर तुला देव भेटला असता. हो महाराज, तुमचा देव तुम्ही खड्ड्यात जा म्हणला, माझ्या म्हशीचं बोला म्हणला, तुमच्या देवाचं तुम्ही खड्ड्यात जा, आमची मै दिसली आहे का बोला. तुकाराम महाराजांनी खालीवरी बघितले म्हणले, येड्या म्हैस घरी जाऊन घरी जा आणि तुझ्या कोट्यामध्ये बघ, तुझी म्हैस रोत करीत बसली आहे. म्हणला महाराज कोट्यातून आलाव, म्हणला घरूनच आलाव. परत जा कोट्यात पहा, म्हैस रौत करीत बसली आहे आणि नसेल तर इथंच मर. साधू पशी तर आणि पण जमत नाही, लक्षात ठेवा. तो म्हणला बघाव, म्हणला लोक म्हणालेत, म्हणला काय लोक म्हणालेत महाराजली पक्का झालाय आपल्या गावचा, माझ्या सपाट्या सापडले मला आत्ता. आणि तिथून गरमण्या महागारी फिरला, घरी आला. खरंच गरमण्या महागारी फिरला, धावत धावत घरी आला. घरच्या म्हशी घरच्यांनी सोडली होती
आणि कोट्यात जाऊन बघायला तर काय खरंच एकटीच म्हैस रोत करीत बसली आहे. बिगर दाव्याची म्हैस रोत करीत बसली आहे. म्हशीला बघितला, उसवास टाकला, काय महाराज पक्का म्हणला. एवढा डिफिनिट पत्ता महाराजाला कसा असेल, कुठून आली असेल, कशी बसली असेल, कसं कसं झालं असेल, एव का कोण नेला असेल, एवढा पत्ता महाराजाला कसा असेल, का महाराजानंच नेला असेल, का महाराजानंच नेला असेल. पण काही असो म्हणला, ज्याच्या सांगण्याहून म्हैस सापडली आहे त्यानं बोलत बोलत एक दुसरा धक्का दिले आपल्याला. कोणता? एवढं बेजार म्हशी करता झालायस, एवढं बेजार जर देवा करता झाला असता तर देव भेटला असता. मग ज्याच्या सांगण्याहून म्हैस सापडली आहे त्याच्या सांगण्यावर देव का सापडणार नाही? काय झाला? विश्वास बसला संताची पायी. मला ज्याच्या सांगण्याहून म्हैस सापडली आहे त्याच्या सांगण्याहून आपण देव जर हुडकिलो का सापडणार नाही? साधू बोध झाला, राहू द्या. साधू बोध झाला, नुरुनी आठेला, ठाईच मोरला अनुभवे. अनुभव जीवनामध्ये प्राप्त झाला. तिथून फिरला महागारी. ऐका तिथून महागारी फिरला, महाराजापाशी आला. महाराज काय सापडली म्हणला म्हैस. काय तुमचा ठेका पक्का हो म्हणला. म्हैस सापडली. महाराज म्हणले मग आता परत का आलायस? नाही म्हणले महाराज मला तुम्हाला बोलायचे आहे म्हटलं. काय? तुमच्या सांगण्याहून म्हैस सापडली, तुम्ही बोलत बोलत एक दुसरा धक्का दिलाय. एवढं बेजार देवा करता झाला असता तर देव भेटला असता. माझा विश्वास बसलाय तुमच्यावर. सांगा आता म्हैस सापडली आहे तसं आता मी देव शोधणार आहो. माझा विश्वास तुमच्यावर बसलाय. सांगा म्हणले महाराज त्या देवासाठी किती डोंगर पालते घालावं लागते? ऐका आता माझा विश्वास तुमच्यावर बसलाय. मी आता देव शोधणार आहो. मग त्या देवासाठी किती डोंगर पालते घालावं ते महाराज काय म्हणतात? येड्या, म्हशीला जसं शोधत न करतात तसं माझ्या देवाला शोधायची गरज नाही. न लागा तिसायास जावे वनांतरा. माझ्या देवाला शोधायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. महाराज जायची गरज नाही. मग का करावं ते? ठाईच बैसोनी आवडी अनंत. ठीक आहे महाराज, पण काय म्हणावं लागतंय? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज एवढंच म्हणावं लागते का? यावोनी असता आणि कपय साधन वाहात असेयान एवढंच. पण महाराज हे म्हणायला जमल का? मला मी अडाणी आहो, मला म्हणायला जमल का? तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. 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 आशा ना तो धनी घेतो ये. आशा ना तो धनी घेतो ये.
नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा जहाना तो धनी तू येते जहाना तो धनी तू येते नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा. ऐका महाराज हे मला जमल का मला तुका म्हणी सोपी आहे सर्वाहुनी ऐका डोक्यावर हात ठेवला डोक्यावर हात ठेवला रामकृष्णारीचा मंत्र दिला तिला या मंत्राचा जप कर ऐका तुकोबरायचा मंत्र जपाय सुरू केला त्या व्यक्तीचा अधिकार केवढा झाला माहितीये 14 टाळकऱ्यापैकी 1 नंबरचा टाळकरी तो गंगाराम मवाळ झाला एवढाच नाही आज जो तुकोबरायचा गाता लिहिलाय ना तो गाता लिखाण करायचं काम गंगारामानं केला आणि सांगितला महाराजांना एवढा मोठा अधिकार त्या गंगाराम मवाळाचा झाला कशा करता गेलता महाराज कशा करता गेलता का ना मै शोधाय गेलता मै शोधाय गेलता तर सहज तुकोबरायन त्याला म्हणतात सहज बोलणे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही एका प्रकारे जर संतांच्या संगतीत गेलो तर आपलं कल्याण संत समागम एकादिये कुठल्याही एका प्रकारानं जावा कुठल्याही म्हणजे कुत्र होऊन जावा अरे कुत्र हो व्हावी त्यांचे द्वारी कुत्र जरी झालो तर वाया जात नाही महाराज म्हणतात तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा अरे कुत्रा होऊन जा संतांच्या दरबारामध्ये फायदा झाल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला पाच पांडव वनवासाला निघाली 5 पांडव महापंतानं निघाली आपल्या परीक्षेला राज्य दिला आणि पांडव महापंतानं निघाले महापंतानं निघाले जंगल लागला आणि जंगल लागला एका घनदाट जंगलामध्ये गेल्यावर हजारो वर्षे पाऊस पडला नव्हता कुठं विहिरीला पाणी नव्हतं अशा जंगलात गेली द्रौपदीला तहान लागली द्रौपदी म्हणते तहान लागली आहे मला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या पाणी पाणी म्हणून द्रौपदी पडली द्रौपदीचा प्राण गेला चला आपल्याला बी जायचे पुढे अंतरावर नकुलाला ताण लागली नकुल पडला नकुलही गेला पुढे अंतरावर सदेव पडला सदेवालाही प्राण गेला चला पुढे काही अंतरावर अर्जुन पडला अर्जुनाचाही प्राण गेला पुढे काही अंतरावर सदेव भीम पडला भीमाचाही प्राण गेला जायचे धर्मराजा एकटा चालत राहिला पुढे आपल्याला बी जायचे आता सगळे गेले तर आएगा तो जाएगा राजा रंक फकीर सगळ्याला जायचे आहे धर्मराज पुढे निघाले पुढे काही अंतरावर गेल्यानंतर विमान आलं आणि त्या विमानातून 2 पार्श्वेत खाली उतरले आणि धर्मराजाला म्हणतात धर्मराज बसा विमानात धर्मराजा म्हणतो माझी बायको आणि माझे 4 भाऊ इथं पडले आणि मला एकट्यालाच विमान का आलं त्यांनी काय पाप केलं ते त्यांनी सांगितलं ज्या क्षणी इथं पडले त्याच क्षणी ते स्वर्गात आले तर फक्त तुम्हाला तेवढं न्यायला बोलवले आम्हाला ठीक आहे बाबा उतरलं विमान खाली बसा विमानात म्हटल्यावर धर्मराजाने असा विमानात पाय टाकला धर्मराजा विमानात पाय टाकला पण एक प्रकार घडला धर्मराजाच्या सोबत एक कुत्रा होता कुत्रा कोणता घरून पोचलेला कुत्रा होता आणि ती कुत्रा सोबत होता धर्मराजाने कुत्र्याला धरले मध्ये चढले कुत्र्याला धरले आणि मध्ये चढाई सुरू केली ते पार्षद म्हणतात ओ धर्मराज विमान तुम्हाला एकट्याला आले तुमच्या कुत्र्याला नाही तुमच्या भावाला नाही तुम्ही एकटं विमानात चला धर्मराजाने म्हटला
मला जर माझा कुत्रा जर सोबत घ्यायचा नसेल, मला पण तुमच्या विमानात यायचं, वरी चढल्याला मागे उतरला. मग त्यांनी सांगितलं, चढा बाबा, चढा चढा चढा, तुम्हाला आणाच म्हणलेत आजच्या घडीला. त्यावेळी धर्मराजाच्या कुत्र्या सहित विमानामध्ये घेतले आणि कुत्रा देखील धर्मराजासोबत कुठे गेला? स्वर्गाला गेला. ऐका, संताच्या संगतीत कुत्रा राहिला तर स्वर्गाला जायला मिळालं. आणि म्हणून महाराज म्हणतात, व्हावे त्यांचे द्वारी श्वान, संत समागम एकादिये परी, व्हावे त्यांचे द्वारी. ऐका महाराज, आमचं एक शंका आहे, कुठल्याही एका प्रकारानं जीवानं संताच्या संगतीत गेल्यावर जीवाचं कल्याण होते म्हणता तुम्ही. कुत्र होऊन जर संताच्या संगतीत गेलं तरी पण कल्याण होते. महाराज, कुठल्याही एका प्रकारानं संताच्या संगतीत गेल्यावर कल्याण होते, याचं कारण त्यांच्याकडे असं कोणतं साधन आहे? राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, तेथे 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 राम नाम होईल श्रवण, घडला भोजन उच्चिष्टाचे, घडलं भोजन उच्चिष्टाचे, घडलं भोजन भोजन उच्चिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, 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 घडलं भोजन उच्चिष्टाचे, राम नाम होईल श्रवण, घडलं भोजन उच्चिष्टाचे, कोणत्याही एका प्रकारानं संताच्या संगतीत गेल्यावर जीवाचं कल्याण होते असं म्हणता तुम्ही. खरं आहे. असं कोणतं साधन आहे त्यांच्याकडे? असं कोणतं बहाल साधन आहे की ते आमचं कल्याण करू शकते? महाराज म्हणतात, त्याच्याकडे साधन कोणतं आहे? ते रामनाम. त्यांच्याकडे भजन आहे, संताकडे रामनामाचं भजन आहे. आणि जीव जर संताच्या संगतीत गेला तर ते संत करणारं भजन आपल्या कानावर पडते आणि आपला फायदा होते. झाला बस. ते रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. ऐका, कानात पडलं की माणसाच्या मुखातून बाहेर पडते. कानी जी पेरिले डोळा ते उगवले. लक्षात ठेवा. आणि मग खरं आहे बरं का, कुठल्याही एका प्रकारे संताच्या संगतीत जावा, भजन कानावर पडते, कल्याण होते. काय झालं? भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू देवाला मिळवण्यासाठी तपश्चर्या करायला निघाला.
आणि हिरण्यकश्यपूनं सर्व आपल्या जनतेला राजाला सांगितलं, ऐका हो, मी आता काही वर्ष येणार नाही आणि मी आता तपश्चर्येला जाणार आहे. हिरण्यकश्यपू तपश्चर्येला बाहेर पडला, तपश्चर्येला गेला, तपश्चर्येला जाऊन बसला. पण प्रकार असा घडला, हा तप करून वर मिळवणार आहे आणि वर मिळवून जगाला त्रास देणार आहे असं वाटलं. आणि इंद्रानं विचार केला, माझं राज्य हरण करते हा. इंद्रानं सामान्य रूप घेतला आणि त्याची बायको होती घरी हिरण्यकशिपूची, त्या बाईचं हरण केला झालं आणि इंद्र घेऊन चाला. एकट्या बाईला बघून तिचं हरण करून घेऊन चाला. त्यावेळेस योगायोगानं आकाशामध्ये नारदाची भेट झाली. नारदाने पाहिलं, नारदाने विचारलं, इंद्रा कोण आहे रे बाई? नारदजी, हिरण्यकशिपूची बायको आहे. मग त्याची बायको तू का घेऊन चालयस? म्हणला, त्यानं वर तप करून वर मिळवणार आहे आणि माझं हरण करणार आहे. त्याच्या तपामध्ये विघ्न आणण्यासाठी मी त्याची बायको घेऊन चाललो. त्या नारदानं म्हटले, येड्या, अरे बाया मासाशी काय राजकारण करतो? तिच्या नवऱ्याबरोबर राजकारण कर, तुझ्यात हिंमत असेल तर. नाही मला तुम्हाला कळायचं. नारदानं मला सोड, तिला सोड. कारण ऐका, स्त्रीचं रक्षण करणं हा जीवाचा धर्म आहे. कारण का, स्त्री एकटी राहू शकत नाही. शास्त्र सांगते, लहानपणी बापानं सांभाळावं, तरुणपणी पतीनं सांभाळावं आणि म्हातारपणी मुलानं सांभाळावं. स्त्री एकटी राहता कामा नये. सुभाषितकाराचं मत आहे, स्त्री स्वतंत्र न रहती, एकटी राहू शकत नाही स्त्री. आणि स्त्रीला एकटं ठेवायचं नाही. कारण का, इतिहासामध्ये पुरावे येतं, स्त्री एकटी राहता कामा नये. ज्या कंसानं माय बापाला बंदिस्त घातला होता, त्या कंसाची आई एकदा एकटी होती. तिचा परिणाम कंसासारखा मुलगा जन्माला आला. कारण का, सोनं जसं उघड्यावर पडाय जमना, ऐका, सोनं उघड्यावर पडाय जमते का? त्याचं हरण होते. तसं स्त्री एकटी राहता का म्हणे का, तिचं हरण होऊ शकते. कारण स्त्री एक रत्न आहे. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीम भीष्म हनुमान. ऐका, अरे भीमासारखे, आमच्या हनुमंतासारखे, अर्जुनासारखे, शिवरायासारखे महापुरुष तुमच्या माय माऊल्यांच्या पोटी जन्माला आले. तर म्हणून तुम्ही बंदिस्त असाय पाहिजे, मोकळा जमना. लक्षात ठेवा, रत्न आहे ते. आणि म्हणून नारद म्हणतो, सोड तिला, तिचं रक्षण करणं माझा धर्म आहे, सोडणार नाही. नारदानं म्हणला, नाही जर सोडणार, मी आता हत्यार काढतो, मला शस्त्र काढतो. मला आता तुम्ही म्हणताल, संताकडे कोणतं शस्त्र आहे का? संताकडे कोणतं शस्त्र आहे? टाळच वाहूतीत की. अरे संताकडे जेवढं मोठं शस्त्र आहे, तेवढं शस्त्र या जगात कोणाकडेच नाही. कोणतं शस्त्र आहे? ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, ये मे कोळ गोत्र वर्जियले. कोणतं शस्त्र आहे? हरिनामाचं शस्त्र आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र काढतो बघ. शस्त्र नाविलाज झाला, सोडला त्या बाईला. इंद्र लागला पळायला. नारदानं म्हणला, माय इंद्र कपटी आहे, पुन्हा तुझ्या आश्रमात येईल आणि पुन्हा तुझं हरण करील. तू काय कर, माझ्यावर विश्वास आहे का तुझा? ते म्हणली, महाराज हो, माझ्या मालकानं सांगितलंय संतावर विश्वास ठेवायचा, संताचे पायी. आणि मग काय कर, तुझा मालक तपश्चर्या करून ये जे कोणा माझ्या आश्रमात, माझ्या साधूच्या आश्रमात राहा. नारदानं तिला घेतले. एका ठिकाणी साधूचा आश्रम होता, त्या साधूच्या आश्रमात नेले आणि सांगितले, ह्या बाईला एवढं सांभाळा. त्या बाईला साधूच्या आश्रमात सोडले. नारद निघून गेले. ज्या साधूच्या आश्रमात सोडले
ते आश्रम साधू संतांचा होता. होती राक्षसाची बायको, होती दैत्याची बायको, पण राहिली संताच्या आश्रमात. आता संताच्या आश्रमात राहिल्यावर संताच्या घरी काय राहते? वैष्णवा संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारी नाही ते, अपना पारी नाही ते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. अपना पारी नाही ते, अपना पारी साधू थोर जाना, साधू थोर जाना. अरे कुठलाही व्यक्ती असला जर संताच्या संगतीत गेला तर त्याचं कल्याण होते. काय सांगायच्या संताच्या संगतीत? सुख महाराज म्हणतात संत संगतीचे काही सांगू सुख. त्यावेळेस संताच्या संगतीत राहिली. आता मला सांगा, होती राक्षसाची बायको पण गेली संताच्या संगतीत, मग आता साधूच्या संगतीमध्ये मिळते काय हो? ते रामनाम. संताच्या घरी राहते काय? वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ, सदा जन जन ती टाळ. वैष्णवा घरी कन्या भाकरीचे खाणे कन्या भाकरीचे खाणे मुखी राम नाम गाणे मुखी राम नाम गाणे वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा ती टाळ, सदा जन जन ती टाळ. घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा होती राक्षसाची बायको पण गेली संताच्या संगतीत. तिचा परिणाम कानावर भजन पडलं संताचं. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ. खायला मिळल न मिळल कन्या भाकरीचे खाणे मुखी राम नाम गाणे वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन ती टाळ. आणि मग ऐका, ती भजन कानावर पडलं त्या बाईच्या, त्याचा परिणाम काय झाला माहितीये?
त्याचा परिणाम काय झाला, तिच्या कानावर भजन पडलं. तिच्या कानावर भजन पडल्यामुळं मुखातून राम राम म्हणायला सुरू केली. त्याचा परिणाम तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता. कुणाचा? भक्त प्रल्हादाचा. होती राक्षसाची बायको, गर्भ राक्षसाचा, पण कानावर भजन पडलं आणि ते कानावर पडल्यालं भजन आतमधल्या गर्भावर परिणाम झाला. आतमधल्या गर्भावर कानावर पडलं, मुखातून निघाले तिच्या, त्याचा परिणाम त्या गर्भावर झाला. सत्वर उच्चारे प्रल्हादी बिंबला. ऐका, ते भजन त्या मुलावर पडलं, ते मूल पुन्हा जन्माला आलं, तिथंच प्रसूत झाली. 5व्या दिवशी त्या बाळाच्या कानामध्ये नारदानं नारायण नामाचा मंत्र दिला. नारायण नामाचा मंत्र दिला आणि ती बाळ ज्यावेळेस मोठं झालं होतं राक्षस. ऐका, लोकांचा प्रश्न आहे, बाप राक्षस माय राक्षसीन, मुलगा का जन्माला आलता? चांगला भक्त प्रल्हाद. फक्त माय एक काही दिवस संताच्या संगतीत राहिली, ती भजन कानावर पडलं, त्याचा परिणाम भक्त प्रल्हाद जन्माला आला. आणि म्हणून स्त्रियांनी परमार्थ करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण 99% गुण लेकरामध्ये आईचे उतरत असतात, हे लक्षात ठेवा. जमीन कशी आहे, जमिनीवर बीजाची उत्पत्ती असते. आणि म्हणून तो कोबराय म्हणतात, लक्षात ठेवा. जमिनीचा भाव सांगे कोंबाची लवलव. त्याच्यासाठी स्त्रियांनी परमार्थ जेवढा कराल तेवढा परमार्थ मुलाबाळामध्ये उतरत असते. आणि म्हणून भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि त्या प्रल्हादासाठी देवाला अवतार घ्यावा लागला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ती बाई कशा करता गेली ती? बघा, जाओ म्हणून संताच्या संगतीत गेली नव्हती, तिच्यावर संकट आलं, नारदानं नेऊन सोडला, ती भजन कानावर पडलं, त्याचा परिणाम झाला, लेकरू चांगले जन्माला आलं. म्हणून महाराज म्हणतात, संत समागम एकादिये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. परिणाम ते राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे विठोबार कुमाये. आणि म्हणून महाराज म्हणतात, ते राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. ठीक आहे महाराज, ऐका, कुठल्याही एका प्रकारानं आपलं जर कल्याण करायचं तर तुम्ही आम्ही जीवानं संताच्या संगतीत राहावं. ठीक आहे महाराज, आम्ही संताच्या संगतीत राहावं, भजन कानावर पडते, आमचं कल्याण होते, पटलं. पण संताच्या संगतीत राहायचं म्हटल्यावर कसं राहायचं, त्याचा काही नियम आहे का?
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, महाराज मग संतापासून आमचं कल्याण होत असेल तर आम्ही संताकडे राहू. हो, मग कसं राहू संताकडे? महाराज म्हणतात, संताकडे काम करा, संताच्या घरचं काम, कामारी, बटीक, शिवेचा. ज्या संत आपलं जर कल्याण करत असेल त्याच्या घरी घरा काम. काय म्हणता महाराज? काम करायचे संताच्या घरचे. तुकाराम महाराज म्हणतात, तू काय? अरे वेड्या, देव काम करतो. संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी छायावरी. ओ संता घरी देव. अरे तुम्ही आम्ही तर काम करणं नवल नाही संताच्या दरबारामध्ये. देवानं काम केलंय. काय झालं? एक ब्राह्मण द्वारकेमध्ये धरणं मांडून बसला. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, ओ ब्राह्मण देवा, का धरणं मांडले? तो ब्राह्मण म्हणतो, आई साहेब मला देवाची भेट हवी आहे. का? मला देवाची भेट हवी आहे. रुक्मिणीनं सांगितलं, ए म्हणले ब्राह्मण देवता, जरी तुम्ही धरणं पारणं मांडला दारात, तुम्हाला देव भेटणार नाही. का? तुम्हाला देव भेटणार नाही. का भेटणार नाही? हे तुम्हाला मूर्ती इथं दिसाली आहे जगन्नाथपुरी द्वारकेमध्ये. हे तुम्हाला मूर्ती दिसायला आहे, पण ही मूर्ती दिसायला इथं आहे पण असायला नाही. अहो मूर्ती आहे म्हणून धरणं मांडले म्हणला. अरे मूर्ती दिसायला आहे पण हे मूर्ती सध्या इथं नाही. आणि मग इथं नाही तर गेली आहे कुठं? द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाये हारी कावडीने. हे मूर्ती दिसायला आहे पण इथं नाही. कुठं आहे? एकनाथ महाराजांच्या घरी आहे. अरे बापरे, कुठं आलं ते? मराठवाड्यामध्ये पैठण नावाचं गाव आहे. भेटावंच म्हणला आणि तिथून तो ब्राह्मण निघाला मजल दर मजल करत मराठवाड्यात आला. पैठणला आला. पैठणमध्ये आला पाठ 4 वाजता आणि पाठ 4 वाजता आला आणि गावातल्या बायका उठल्या होत्या सडा संमार्जन करायला. एका माईला म्हणतो, माय इथं एकनाथ महाराजांचं घर कुठं आलं होते? म्हणजे हो आहे ना. कुठं? हे समोर वाडा आहे ना, ती त्यांचाच आहे. राग आला. कसला भक्त असेल म्हणला, देवाला कामाला लावतोय असला भक्त राहते का कुठं? आला मोठ्या वाड्याला. मधून एक कावड घेऊन निघाला 2 घागरीची आणि त्याला विचारला, हेच का नाथराचा वाडा? हो हेच म्हणे नाथ महाराजांचा वाडा. तुम्ही कोण? मी द्वारकेचा ब्राह्मण आहो. का आलाव? अहो या नाथ महाराजानं भक्तीच्या जोरावर देवाला कामाला लावले. म्हण बघतो मला त्या भक्ताची भक्ती करायचं आणि देवाला काम लावायचं. कुणाला बोलालाय? देवालाच बोलालाय. कावड घेऊन पाणी घेऊन जे निघालता तो देवच होता. देवानं म्हणला आपलं पितळ उघड पडलं म्हणला. आपलं पितळ उघड पडलं म्हणला झाला बस. आणि मध्ये शिरला. मध्ये गिरजाबाई होत्या. नमस्कार हो माय. नमस्कार. हेच का नाथ महाराजांचा वाडा? हो. कुठं आहे तुमचे महाराज? अहो कोण आत? बसा ना. नाश्ता पाणी चहा पाणी तर घ्या. नाही बसणार. भक्ती करता, भक्तीच्या जोरावर देवाला कामाला लावता. गिरजाबाई म्हणती देवाला कामाला? आम्ही? कोण म्हणलं तुम्हाला? अहो आम्ही आई साहेबांना म्हटल्या मला की देव तुमच्यात काम करतोय. कोणते कोणते?
एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो स्वकरे चंदन घासी कावडी गंगेचे पाणी भरितो. देव तुमच्याकडे काम करतो. ऐका, देवाने काय काम करावं? पाणी भरावं. नाथ बाबा पूजा कराय बसले का चंदन उगाळून द्यावं. एवढंच नाही, फुलं आणून द्यावं. पूजा झाली की नाथ महाराज कीर्तनाला निघाले, सोबत जावं, फेटा घेऊन राहावं. महाराजांनी कंबर बांधले आणि कीर्तनाला सुरू केले. हे का असं टाळ घेऊन उभा टाकावं. टाळ घेऊन उभा टाकावं. आणि नुसतं टाळ घेऊन उभा टाकावं नाही, प्रमाण म्हणायचं काम देवानं करावं. नाथ महाराजच्या कीर्तनात ज्यांचे यश गाईजे कीर्तनी तो स्वयं चक्रपाणी नातांचे ध्रुवपद धरोनी साहित्याला गोनी उभा राही. ऐका, हे प्रमाण म्हणण्याचं काम तुम्ही करता कोणी? देवानं केला. ही देवाची जागा आहे तुमची. काय वाटलं तुम्हाला? म्हणून साहित्याला गोनी उभा राही. अरे प्रमाण म्हणावं. आणि प्रमाण म्हणता म्हणता जर रंग भरला तर देवानं नाचावं. लक्षात. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हो नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आबिर गुलाल उधळीत रंग रंग. बोला. आबिर गुलाल उधळीत रंग रंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आबिर गुलाल उधळीत रंग रंग. नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अशी कामं करावं. गिरिजाबाई म्हणती, काय म्हणता हो? देव कुठं आमच्याकडे कामं करतोय का? कुठे आहेत तुमचे महाराज? ना ऐका, नाथ महाराज मध्ये पूजा करू लागली. पहाटेचा टाइम होता. काकडा चालू होता. काकडा जवळजवळ होत आलता. हातात आरती लावली होती. जवळ गेला, धरला हाताला. ओ महाराज, काय भक्ती करता, भजन करता आणि जोरावर देवाला कामाला लावता? नाथ महाराज म्हणतात, मी कामाला लावतो देवाला? आणि मग आई साहेबांना सांगितलंय म्हटल्यावर नाथ बाबांच्या डोक्यात प्रकाश पडला. मला आपल्याकडे एक नौकर आहे, खरंच काम करतो का तो? श्रीखंड्या नावाचा नौकर आहे, आपल्याकडे काम करतो का? केलेल्या कामाची पावती डोळ्यासमोर आली. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. हातामध्ये आरतीचं तामण होतं. एक दिवा लावला होता, ज्योत पेटविल ते. पाठचा टाइम होता. लख प्रकाश पडला. 3.5 फूट उंचीची मूर्ती होती कृष्ण कन्हैयाची. त्या मूर्तीचा एवढा प्रकाश पडला. केवढा प्रकाश पडला. अवघेची त्रैलोक्ये आनंदची आता चरणी असा प्रकाश पडला. कोंदले तेज प्रभा झाली एक नित्य नवानंद ओ वाढिता श्रीमुख. असा लक्क प्रकाश पडला मूर्तीचा प्रकाश पडला. कोंदले असं तेज कोंदलं. आणि मग त्या कोंदलेल्या तेजातून होता 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 मूर्ती अशी एक झाली. आणि त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर नाथ बाबाला आनंद झाला. किती अवघेची त्रैलोक्ये आनंदाची आता. पायावर डोकं टिकले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले.
काकडा आरती माझ्या कृष्ण सौभाग्या. डोकं टेकवले. भगवान कृष्ण परमात्मा मूर्ती पाहूया. भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाला. नाथ बाबांच्या जवळ आला. डोक्यावर हात फिरला. देवा मला कळू दिला नाहीस, माझ्याकडे तू काम केलास, कावडीनं पाणी भरलास माझ्या घरी. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. निळामणी त्यांचे सर्व भावी वंदिताये पाये. असा अधिकार मोठा नाथ बाबांचा. मला काय सांगायचे आहे, तुकाराम महाराज म्हणतात देवानं संताच्या घरी काम करावं. अरे मग ज्या संताकडून आपलं कल्याण करायचे आहे, आपण देखील संताच्या घरी. महाराज म्हणतात कामारी बटीक शिवेचा. ऐका, जनाबाई नामदेवाशी दाशी झाली का? जनाबाई नामदेवाशी दाशी झाली तर देव जनाबाईचा दास झाला. देव जनाबाईचा दास झाला. मज दास करी संत दासाच्या दासाचा. हे अधिकार म्हणून कामारी बटीक शेवेचा सेवक. दीनपणे रंक तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण. महाराज संताच्या घरी देवानं काम करावं. देवाला काय मिळालं? अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सर्व सुख त्या संगाती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगाती. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगाती. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगाती. तुका म्हणता दुःखाच्या संगाती. तुका म्हणता दुःखाच्या संगाती. तुका म्हणता दुःखाच्या संगाती. तुका म्हणता दुःखाच्या संगाती. घडला पंगती घडला पंगती तेथे राम नाम होईल प्रमाण. तेथे राम नाम होईल प्रमाण. घडला पंगती घडला भोजन मुक्ताज. घडला भोजन मुक्ताज. घडला भोजन मुक्ताज.
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या. देवाला विचारलं, देवा का देवानं काम करा? देवालाही ज्या सुखाची गरज होती ते सुख देवाला संतापशी. वैष्णवा घरी देव सुखावला, बाहेर नवजाय दौडून घातला. आणि म्हणून हे सुख संतापशी मिळालं. आणि म्हणून तुम्हा आम्हाला देखील प्रत्येकाला वाटते माझं कल्याण व्हावं, तर आपण कुठल्याही एका प्रकारे संताच्या संगती जावं. म्हणून ज्या बाबाच्या स्मरणार्थ या अर्धवाड परिवाराने हा नामचिंतनाचा अन्नदानाचा मोठा कार्यक्रम ठेवला. त्यातून जमा झालं जे पुण्य असेल त्या बाबाला समर्पित हो आणि त्या बाबाला भगवंतांनी चांगली गती देऊ अशी भावना व्यक्त करून सेवा समाप्त. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम कुंडली कवरदार, ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 कुंडली कवरदार. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती, सर्व सुखाच्या संगती, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती. घडलं भोजन उचिताचे, घडलं पंगती, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती, 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 तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती. Ram
विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल विठ्ठल जय जय कुंडली कवरदा कुडे उतरू आला हे उच्चारिला अधिकार करा क्षमा करा महाराज का मन ज्ञान स्वरा का पाया पैकी करा